श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 23 ते 29 मार्च. साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, कधी असं वाटतं का की आयुष्य अचानक वळण घेतंय? काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण त्या आपल्याला काहीतरी शिकवून जातात. या आठवड्यात तुमच्या मनातल्या भावना अधिक तीव्र होणार आहेत का? जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतील का? की एखादी नवीन संधी तुमचं आयुष्य बदलून टाकेल? हा आठवडा तुमच्यासाठी फक्त घटनांचा नाही, तर भावनांचा, निर्णयांचा आणि स्वतःला नव्याने ओळखण्याचा आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आठवड्याची सुरुवात थोडी भावनिक होऊ शकते. मनात अनेक विचारांची गर्दी होईल. कधी आनंद, कधी थोडी चिंता, असं मिश्र वातावरण असेल. तुम्ही ज्या गोष्टी विसरून पुढे जायचा प्रयत्न करत होता त्या अचानक पुन्हा समोर येऊ शकतात. पण घाबरू नका, कारण हेच क्षण तुम्हाला मजबूत बनवतात. घरात एखाद्या व्यक्तीसोबत छोटासा वाद होण्याची शक्यता आहे, पण हा वाद फार मोठा नाही. फक्त संवादाचा अभाव आहे. थोडा शांत राहिलात तर सगळं पुन्हा पूर्ववत होईल. कामाच्या ठिकाणी सुरुवातीला थोडा ताण जाणवेल. कामं जास्त वाटतील, पण एकदा सुरुवात केली की तुम्ही सगळं व्यवस्थित हाताळाल. तुमच्यात एक वेगळीच ताकद आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. या काळात स्वतःसाठी थोडा वेळ काढा. एकांतात बसून विचार करा, काय खरंच महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी? करिअर आणि व्यवसाय. हा आठवडा करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. सुरुवातीला थोडं गोंधळाचं वातावरण असेल, पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसं गोष्टी स्पष्ट होऊ लागतील. जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील. कधीकधी तुम्हाला असं वाटेल की तुमच्यावर अन्याय होतोय, पण खरं तर ते तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवत आहेत. नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला भीती वाटेल, पण हाच तो क्षण आहे जिथे तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा सावध राहण्याचा आहे. मोठे निर्णय घेण्याआधी दोनदा विचार करा. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या कल्पना चांगल्या आहेत, पण त्यांना योग्य दिशा देणं गरजेचं आहे. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या, तो खूप उपयोगी ठरेल. आर्थिक स्थिती. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या मध्यम स्वरूपाचा आहे. पैसा येईल, पण त्याचबरोबर खर्चही वाढेल. अचानक काही खर्च समोर येऊ शकतात. घरातील कामं, दुरुस्ती किंवा वैद्यकीय खर्च. त्यामुळे थोडी आर्थिक काळजी घ्यावी लागेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. हा योग्य वेळ नाही. पण जर तुम्ही आधीच कुठे गुंतवणूक केली असेल तर त्यातून हळूहळू फायदा दिसायला लागेल. तुम्हाला पैशाची किंमत माहीत आहे, पण कधीकधी भावनेत येऊन तुम्ही जास्त खर्च करता. या आठवड्यात हे टाळा. प्रेम आणि नातेसंबंध. हा आठवडा तुमच्या भावनांसाठी खूप खास आहे. जर तुम्ही प्रेमात असाल तर तुमचं नातं अधिक घट्ट होईल, पण त्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा आहे. काही वेळा तुम्ही मनातल्या गोष्टी बोलत नाही आणि त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. या आठवड्यात हे टाळा. मन मोकळं करा. जोडीदाराकडून थोडी अपेक्षा वाढेल आणि ती पूर्ण झाली नाही तर मन दुखावू शकतं. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. एकल असणाऱ्यांसाठी हा आठवडा खास असू शकतो. एखादी नवीन व्यक्ती आयुष्यात येण्याची शक्यता आहे, पण लगेच निर्णय घेऊ नका. त्या व्यक्तीला समजून घ्या. कुटुंबात प्रेम आणि जिव्हाळा वाढेल. एखादं जुनं मतभेद मिटू शकतं. घरचं वातावरण. कधी शांत तर कधी थोडं तणावाचं असू शकतं. तुमच्या शब्दांचा परिणाम इतरांवर जास्त होतो, त्यामुळे बोलताना जरा जपून बोला. आई-वडिलांबरोबर वेळ घालवा. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. भावंडांची नातं अधिक घट्ट होईल. एखाद्या जुन्या आठवणीवरून सगळे पुन्हा एकत्र येऊ शकतात. घरात एखादं शुभ कार्य ठरू शकतं, ज्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण होईल. मानसिक अवस्था आणि आरोग्य. या आठवड्यात तुमचं मन खूप संवेदनशील राहील. लहान-सहान गोष्टींचा जास्त विचार कराल आणि त्यामुळे ताण वाढू शकतो. ध्यान, योग किंवा थोडा वेळ शांत बसणं हे तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. थकवा, डोकेदुखी किंवा झोपेची समस्या होऊ शकते. तुमचं शरीर आणि मन दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे मन शांत ठेवलं तर आरोग्यही चांगलं राहील. या काळात तुमचं नशीब थोडं साथ देईल. कामात प्रगती दिसेल आणि काही अडथळे दूर होतील. एखादी चांगली बातमी मिळू शकते जी तुम्हाला आनंद देईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही अधिक सकारात्मक विचार करू लागाल. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. तुमचं कौतुक होईल. आठवड्याचा शेवट. आठवड्याचा शेवट थोडा शांत आणि समाधानकारक असेल.
तुम्ही मागे वळून पाहाल आणि लक्षात येईल किती काही शिकायला मिळालं या आठवड्यात. काही गोष्टी जशा हव्या होत्या तशा घडल्या नाहीत, पण त्या तुमच्यासाठी योग्य होत्या. तुम्ही आतून अधिक मजबूत व्हाल आणि कदाचित स्वतःला नव्याने ओळखाल. उपाय: रोज सकाळी शांतपणे 5 मिनिटे ध्यान करा. चंद्राला अर्घ्य द्या. तुमच्यासाठी खूप शुभ आहे. पांढऱ्या रंगाचा वापर वाढवा. गरजूंना अन्नदान करा. मनाला शांती मिळेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कर्क राशींसाठी हा आठवडा भावनांचा, शिकण्याचा आणि स्वतःला समजून घेण्याचा आहे. कधी मन दुखावेल, कधी आनंद होईल, पण प्रत्येक क्षण तुम्हाला काहीतरी शिकवेल. कामात थोडा ताण असेल, पण तुम्ही त्यातून मार्ग काढाल. नातेसंबंधात थोडी काळजी घ्यावी लागेल, पण प्रेम कायम राहील. आर्थिक बाबतीत सावध रहा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही जितके भावनिक आहात तितकेच मजबूतही आहात. हा आठवडा तुम्हाला आतून बदलून टाकणार आहे आणि तो बदल तुमच्यासाठी चांगलाच असेल. कर्क राशींसाठी हा आठवडा मनाच्या खोल भावनांना स्पर्श करणारा आहे. कधी आनंद, कधी हलकीशी खंत, तर कधी स्वतःलाच प्रश्न विचारायला लावणारे क्षण. असं सगळं या काही दिवसात अनुभवायला मिळेल. पण याच अनुभवांमधून तुम्ही अधिक मजबूत, अधिक समजूतदार बनणार आहात. कामाच्या बाबतीत सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. तुमच्या मेहनतीला योग्य ते फळ मिळायला सुरुवात होईल. व्यवसाय करणाऱ्यांनी थोडं संयम ठेवणं गरजेचं आहे. घाईत घेतलेले निर्णय टाळा. आर्थिकदृष्ट्या आठवडा साधारण राहील. पैसा येईल, पण खर्चही तितकाच वाढू शकतो. त्यामुळे जपून पावलं टाकणं महत्त्वाचं ठरेल. प्रेम आणि नातेसंबंधात भावना अधिक तीव्र राहतील. संवाद ठेवलात तर नातं अधिक घट्ट होईल, पण गैरसमज टाळणं खूप गरजेचं आहे. कुटुंबातही कधी थोडा तणाव तर कधी प्रेमळ वातावरण अनुभवायला मिळेल. आरोग्याच्या बाबतीत मनाची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं शरीराचं. जास्त विचार करणं टाळा. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. एकंदरीतच हा आठवडा तुम्हाला जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवणारा आहे. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत, पण शेवटी त्या तुमच्यासाठी योग्यच ठरणार आहेत. तुमच्यातील ताकद ओळखा, कारण तुम्ही आतून खूपच मजबूत आहात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.